नमस्कार. आज आपण अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात घरच्या घरी बदाम शेक कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 15-20 बदाम अशा पद्धतीने रात्रभर पाण्यात भिजवून त्याची साल काढून घेतली आहे. अर्धी वाटी साखर आणि 10-12 बदामाचे अशा पद्धतीने काप करून घेतले आहे. आता एका पातेल्यात अर्धा लिटर दूध घ्यायचे आहे. मी फुल क्रीम दूध इथे वापरलेले आहे. दूध उकळेपर्यंत आपण बदामाची पेस्ट करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम टाकले आहे. त्यात थोडं दूध टाकून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. या पेस्टमुळे आपल्या बदाम शेकला चांगले टेक्स्चर आणि टेस्ट येते. दूध आपले आता उकळायला आले आहे. आता आपल्याला कस्टर्ड पावडरची पेस्ट करायची आहे. कस्टर्ड पावडर हे कुठल्याही किराणा स्टोअर्स मध्ये सहज उपलब्ध असते. 2 चम्मच इथे आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. त्यासाठी कस्टर्ड पावडर मध्ये 2-3 चमचे दूध टाकून त्याच्या पूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. दूध आपले चांगले उकळले आहे. त्यात आता आपण अर्धी वाटी साखर टाकली आहे. आता आपल्याला कस्टर्ड पावडरची पेस्ट टाकायची आहे. कस्टर्ड पावडरची पेस्ट ही हळूहळू टाकायची, जेणेकरून त्याच्या गुठळ्या दुधामध्ये राहणार नाही. अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. आता आपण जी बदामाची पेस्ट बनवली आहे ती टाकली आहे आणि आता बदामाचे काप टाकायचे आहे. परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. त्याला अजून 10 मिनिटे आपल्याला चांगल्या प्रकारे उकळू द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपलं बदाम शेक जवळजवळ तयार झालेला आहे. खूप छान कलर आलेला आहे बदाम शेकला. आता एका पातेल्यामध्ये थंड करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा, जेणेकरून ते अजून थोडे घट्ट होते आणि छान लागते. 10-15 मिनिटांनंतर फ्रीज मधून काढून अशा पद्धतीने ग्लास मध्ये सर्व करा. तुम्ही बघू शकता किती छान बदाम शेक झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप कमी वेळात आणि कमी खर्चात हे बदाम शेक बनते. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली.